हाय, गुड मॉर्निंग. तर आज आपण करणार आहे लॉंग. सोमवार असल्यामुळं तर लॉंग करताना कधी पण गोष्ट लक्षात ठेवायची, लॉंग करायच्या आधी आदल्या दिवशी पायाची मालिश करायची. कारण की पायाची मालिश केली तर आपल्याला लॉंग करण्यासाठी लेग फ्री होऊन जाते एकदम आणि कोणते पेन बिन येत नाही. त्याच्यामुळं लॉंगच्या आधी कमीत कमी मालिश केली पाहिजे, पायाची मसाज केली पाहिजे. मी तर तिळाचं तेल यूज करतो. तुम्ही पण जे तेल अवेलेबल असेल त्या तेलनी मालिश करा, तर तुमचे जे पायाच्या नसा असत्या पूर्ण लेग पूर्ण एकदम फ्री होऊन जातो आणि आपल्या उद्या मॉर्निंगला पळायला सोपं जातं. त्याच्यामुळं मालिश करणं सगळ्यात जरुरी आहे. तर आता आपण स्ट्रेचिंग करू, वॉर्मअप करू आणि लॉंगला सुरुवात करू. वॉर्मअप झाला कंप्लीट. तर आता आपण आज लॉंग करणार आहे. लॉंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी पण जेव्हा तुम्ही लॉंग करते तेव्हा एकदम बॉडी फ्री सोडायची. हे डोक्यात नाही धरायचे की आपल्याला 5 किलोमीटर पळायचंय, 2 किलोमीटर गेलं, 3 किलोमीटर गेलं, हे डोक्यात नाही धरायचं. एकदम बॉडी रिलॅक्स सोडायची. टार्गेट तर सेट करायचं, पण टार्गेट एवढं डोक्यात घ्यायचं नाही. एकदम फ्री चालायचं, बॉडी एकदम फ्री सोडायची, माइंड एकदम फ्री आणि एकदम फ्री करून रनिंग करायची. त्यांनी रनिंग तुमची सगळ्यात बेस्ट होईल. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. पोरं काय करते, दडपण घेते. दडपणनी झालं ना तर रनिंग कंप्लीट होत नाही. एकदम फ्री माइंडनी पळायचं आणि एकदम फ्री रनिंग करायची. तर ह्यानी लॉंग करायला मदत होती. आणि एकच स्टेप ठेवायची स्टार्टिंग ते एंडिंग, एक स्टेप ठेवायची. ह्यानी रिदम एकच रिदम पकडत राहायचा. तुम्ही जर तुम्हाला वाटला स्टार्टिंगला ओढू मग ते एंडिंगला ओढू, ही गोष्ट नाही करायची. तर स्टार्टिंग ते एंडिंग एकच स्पीड ठेवायची आणि एकदम फ्री माइंडनी पळायचं. ते कोणताच विचार मनात नाही आणायचा. तुमची लॉंग एकदम बेस्ट होईल. एकदा ट्राय करून बघा. चला आपण लॉंग चालू करू. गोष्ट, लॉंग जेव्हा करशाल ना तुम्ही, कधी पण जास्तीत जास्त असा ह्या रोडचा यूज करा. फुटपाथ असतो ना आपला साधा मातीचा रोड, त्याचा यूज करा. रोडवर सहसा लॉंग करू नका तुम्ही. सहसा जेवढा असे रोड अवेलेबल असन, रोड जर अवेलेबल नसला असा तर रोडच्या साईडने एक वाट पडेल असते खाली, त्या वाटेने पण तुम्ही रनिंग करू शकता. पण रोडनी पळू नका जास्त. ठीक आहे, चला आपण रनिंग करू. आपली 8 किलोमीटर रनिंग कंप्लीट झाली. एकदम स्लो गेलतो. जेव्हा आपण रनिंग चालू केली तेव्हा सूर्य नव्हता, आता वर गेला. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, लॉंग करायचं ना तर टाईमचा विचार न करू. नवीन असताना कसं आहे, टायमिंग लावून पळायचं सगळं चांगलं असतं. पण नवीन टायमिंगच्या आधी पण एक टार्गेट सेट करणं ते त्यापेक्षा पहिली स्टेप असते. पहिले तुम्ही टार्गेट सेट करायला बघा. जेव्हा तुम्ही प्रत्येक टार्गेट सेट करत असता जे ठरवलं ते, मग त्याच्यानंतर तुम्ही त्याची दुसरी स्टेप एक आहे, मग तुम्ही टायमिंगवर सेट करा. तर पहिली प्रायोरिटी ह्याला द्यायची, टार्गेट कंप्लीटला. तर मग आता बघू, लॉंग करताना कधी पण एकदम तुम्हाला सांगितलं स्लोमध्ये जायचं एकदम, आणि बॉडी एकदम फ्री ठेवायची. बॉडी एकदम लाईट वेट ठेवली तर मग तुम्हाला पळायला एकदम सोपं जातं आणि तुमचं माइंडसेट पण एकदम फ्री राहतं. माइंडसेट एकदम फ्री करूनच लॉंग करायचं आणि एकदम मस्तमध्ये, कारण ते केलं तर तुमचं टार्गेट कंप्लीट होऊ शकतं आणि रनिंग कंप्लीट होऊ शकते तुमची. तर ह्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. आणि आता आपण 8 किलोमीटर झालं, आता आपण थोडी वॉकिंग करू आणि स्ट्रेचिंग करू. तर लॉंग करताना ह्या 2-3 गोष्टी कंटिन्यू लक्षात ठेवा.
चला वॉकिंग करू. बॉडीतून एकदम वाफ निघू राहिली. दिसाय कॅमेऱ्यात दिसते की नाही का माहीत. रनिंग केल्याने पूर्ण बॉडी हीट झाली.